किती मसालेदार मस्तपैकी झाले मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मार्केटमधून कलेजी पेठा आणलं ते आपण मस्तपैकी फ्राय करणार आहोत, म्हणून दाखवणार आहे आदिवासी पद्धतीमध्ये कसा फ्राय आणि केली जाते कलेजी पेठा. व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, एंडपर्यंत बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. चला आता तुम्हाला दाखवतो. बघा मित्रांनो, मस्तपैकी कलेजी पेठा आणलं ताजी ताजी. आता ही मस्तपैकी साफ करून घेऊया आणि मस्तपैकी धुवून आणि कटिंग करून घेऊया आपण. चला तर तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, आता आपल्याला कलेजी पेठा पूर्ण कापून झालं आहे बघा. मस्त असे बारीक कापून घेतले. बारीक कापल्याने मित्रांनो मस्त की लवकर पण शिजतं आणि खायला पण टेस्टी लागतात. मीठ टाकतो आपण त्यामध्ये. आणि इकडे तेल गरम ठेवलं आपण. इथे मस्त की आपण मीठ टाकून घ्यायच्यामध्ये. आणि इथे मस्त की हिरव्या मिरचीचं चटणी आणि त्यात कोथिंबीर वगैरे टाकून घेतलं आपण, लसूण वगैरे. आता मित्रांनो आपण त्यामध्ये हळद टाकून झाले आणि आता आपण चिकन मसाला टाकणार आहोत त्यामध्ये. एव्हरेजचा चिकन मसाला तो आपण टाकणार याच्यात. आता मित्रांनो त्यामध्ये मसाला टाकला आपण ते मिक्स करून घेतोय पूर्णपणे. आणि मस्त की बारीक तुकडे केले आपण कलेजी पेठाचे. आणि बारीक तुकडे केले ना मित्रांनो, खायला पण मस्त वाटतं आपल्याला आणि लवकर पण शिजतं. मस्त कसं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. मित्रांनो आता आपलं तेल आहे ना गरम होतं आणि तेल पण आपलं गरम झालं. आणि आता आपण हे जे कलेजी पेठा आपण मिक्स केले ते आपण टाकणार आहोत मीठ मसाला म्हणून. आणि मस्त आपलं होतं ते. म्हणजे आपल्याला गरमागरम तेलामध्ये टाकायचं. मग ते मस्त फ्राय होतं. आपलं डाळ पण झाली आणि ते भात आहे. मस्त की डाळ भात वरती खायला भारी वाटतं मित्रांनो. नक्की आता परतून घ्यायचं. मिनटं पण असं ठेवायचं मित्रांनो. झाकण नाही घ्यायचं. झाकण दिलं ना की मित्रांनो पाणी सुटे त्याला. त्यामुळे झाकण नाही घ्यायचं, असं ठेवलं मित्रांनो. म्हणजे आता आपले कलेजी पेठानं मस्त की शिजतात आहे. कलर पण चेंज झाला त्याचा. आणि आपण मस्त की त्याला ढवळून घेऊया. मित्रांनो तर पाणी ना आपला अर्धा सुटला आहे, तर आपण झाकण देणार त्यावरती. आणि जर आधी झाकण दिलं तर असं पाणी सुटलं तर त्यासाठी आपण पहिला सुकून घेतलं, नंतर आपण झाकण लावूया. तर थोड्या मिनटात झाल्यानंतर आपण हे मिरचीचा ठेचा आहे जो आपण बनवला, मिरची लसूण आणि कोथिंबीर याच्यामध्ये तर ठेचा बनवला तो आपण याच्यात टाकणार आहोत. त्याने चव भारी लागते याच्यामध्ये. त्याला मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आता आपण चटणी टाकणार आहोत त्यामध्ये. ही जो चटणी बनवली आम्ही ठेचा लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर टाकली याच्यामध्ये. आणि आता आपण टाकणार आहोत याच्यामध्ये. चटणी कलेची पेठ अशी झालेली आपण कलेची पेठ टाकणार आहोत. आपण शिजून झाले. त्याच्यानं मित्रांनो पूर्णपणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे पूर्णपणे. किती मसालेदार मस्तपैकी झाले मित्रांनो. आता थोडा वेळ ढाकून ठेवणार आहे आपण. आता
मित्रांनो आपलं मस्त हे कलेजी पेढे झाले. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार वरतून. मस्त पैकी कोथिंबीर टाकायची मित्रांनो. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकताना कंजूसपणा नाही करायचं मित्रांनो. मस्त की दाबून टाकायचे. खायला पण खूप भारी लागते मित्रांनो. आणि थोड्यावर बंद करून ठेवायचं होतं आपल्याला. म्हणजे मित्रांनो अशा वगैरे आपली मस्त आहे की कलेजी पेढे झालेली आहे. मस्त की झाले. काय मित्रांनो आपली झालेली आहे आणि आपण घेतलेला आपण टेस्ट करून बघेल. एक नंबरची झाली मित्रांनो. खूप भारी झणझणी अशी झाली. नक्की तुम्ही ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ.